शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले, जमा होऊ लागले। शेतकऱ्यांना सगळ्या गायी दिल्या जातील। किंबहुना शेतकरी यावर संकटात आहे, इकडे आनंद आहे। जे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो, शिवसेनेची मदत केली। त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले, जमा होऊ लागले। जे नुकसान झालं, नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे, संकटात शेतकरी सापडलेला आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे, त्याचे अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच यावेळेस 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये देखील होऊ लागलं। त्याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका। आणि बाकी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहतोय की अनेक ठिकाणी जिथं पूर परिस्थिती होती तिथं आमचा कार्यकर्ता राबताना दिसतोय, मदत करताना दिसतोय, त्यांच्या घरातला चिखल साफ करताना दिसतोय, त्याचं घर उभं करताना दिसतोय। आणि म्हणून मी जिथं गेलो तिथं ताबडतोब त्या ठिकाणी आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिथं पुलाची आवश्यकता होती, रस्त्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन देखील केलं। आज देखील ज्या शेतकऱ्यांच्या गायी गुरं वाहून गेले आहेत त्यांच्यासाठी 101 गायी या ठिकाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यासाठी मी प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। ही बांधिलकी आहे, ही शेतकऱ्यांच्या प्रती असलेला कळवळा आहे आणि हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांनी शिकवलं आहे। दुःखात संकटात धावून जाणं आणि मदत करणं। गोदान जे आहे शेतकऱ्यांना सगळ्या गायी दिल्या जातील। किंबहुना शेतकऱ्यांना सगळ्या गायी दिल्या जातील। किंबहुना याहीपेक्षा या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। सर, केंद्र सरकारने देखील महाराष्ट्र बिलकुल यामध्ये आम्ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना विनंती केली, अमित शाह साहेबांना विनंती केली की संकट मोठं आहे, आम्ही तर आमची जबाबदारी सरकार म्हणून पार पाडू, परंतु संकट मोठं असल्यामुळे केंद्र सरकारची देखील आम्हाला मदत आवश्यक आहे आणि मोदीजी नेहमी शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत, याही वेळेत ते मागे उभे राहतील।